हॅलो डिअर स्टुडंट्स, आपला लाईन आणि प्लेन हा टॉपिक चालू आहे आणि यामधली आपली एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 6.3 आपण स्टार्ट केलेला आहे. 6.3 मधले आपण काही क्वेश्चन्स पाहिले बेस्ड ऑन द फॉर्म्युलेज. आता काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स येतं. रिमेनिंग जे क्वेश्चन्स आपले बाकी येतं ते आपण आता ह्या लेक्चरमध्ये पाहूयात. तर बघा, एक्सरसाइज 6.3 मधला क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो. Reduce the equation r bar dot this equation is equals to 78 to normal form and hence find. म्हणजे reduce the equation, ह्या दिलेल्या इक्वेशनला कोणत्या फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे? नॉर्मल फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. hence find the length of the perpendicular from the origin. लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फाइंड आउट करायची किंवा आपण त्याला डिस्टन्स म्हणतो फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन आणि डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल. आता काय करायचं, हे दिलेलं जे इक्वेशन आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी असं आहे, आपण कन्सिडर करूया टू द नॉर्मल फॉर्म. आता याला रिड्यूस करायचं नॉर्मल फॉर्ममध्ये. मग नॉर्मल फॉर्म सांगतो आपला आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. ह्या फॉर्ममध्ये आपला क्वेश्चन असतो, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं, लक्ष द्या, व्यवस्थित पाहून घ्या, लक्षात येईल तुम्हाला लगेच. सोल्युशन आपण लिहितोय गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आर बार डॉट 3i cap plus 4j cap plus 12k cap is equals to 12k cap is equals to किती येणार 78. ओके, आता काय करतोय आपण, हिअर n बार ची व्हॅल्यू लिहितोय 3i cap plus 4j cap plus 12k cap. ओके, हे झालं n बार. आपल्याला इथं ना n कॅप पाहिजे, तर आपण काय करणार इथं, n cap is equals to n bar divided by mod of n bar. याला दोन पद्धतीने सॉल्व करता येतं, मी माझ्या पद्धतीने करतोय. सो 3i cap plus 4j cap plus 12k cap ओके होल डिवाइडेड बाय इन ए रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. ओके, मग आपण काय करणार इथं 3i cap प्लस 4j cap प्लस 12k cap होल डिवाइडेड बाय 3चा स्क्वेअर काय मिळणार आपल्याला 9 प्लस 16 प्लस 144. ओके, सो 3i cap प्लस 4j cap प्लस 12k cap होल डिवाइडेड बाय, बोला काय करणार आपण इथं, त्याचा आन्सर मिळणार रूट ऑफ 169 means that 3i cap plus 4j cap plus 12k cap whole divided by 13. हे काय मिळालं तुम्हाला n बार. ओके, हां सॉरी n cap. so therefore n cap is equals to 3 by 13 i cap plus 4 by 13 j cap प्लस 12 बाय 13 के कॅप, बरोबर आहे. मग आपण काय लिहिणार, द इक्वेशन ऑफ प्लेन इन विच फॉर्म, नॉर्मल फॉर्म. तर नॉर्मल फॉर्म काय येणार सांगा बरं याचा, तर नॉर्मल फॉर्म येणार आर बार डॉट 3 by 13 i cap प्लस 4 by 13 j cap प्लस 12 by 13 k cap is equals to 78 divided by 13. ओके, सो 13 सक 78. ओके, सो देयरफॉर आर बार डॉट 3 by 13 i cap प्लस 4 by 13 j cap प्लस 12 by 13 k cap इज इक्वल्स टू 6. बघा, हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळालं सांगा, हे मिळालं आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन इन फॉर्म, नॉर्मल फॉर्म मिळालं आपल्याला. रिड्यूस द इक्वेशन टू द नॉर्मल फॉर्म झालं. नंतर लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन, मग लेंथ किती मिळणार आपल्याला 6 युनिट्स मिळणार, बरोबर आहे. आणि डायरेक्शन कोसाइन्स काय येतं, तर आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोएफिशियंट्स येतात ते तुमचे डायरेक्शन रेशोज आहेत, तिथे लिहितोय मी. सो देयरफॉर द लेंथ, एक नंबर टाकूयात वाटलं इथं, द लेंथ ऑफ द perpendicular from the
ओरिजिन टू द प्लेन इज किती मिळणार 6 युनिट्स. ओके. आणि सेकंड नंबरला सांगितलं आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द नॉर्मल. सो 3/13 4/13 12/13 are the direction cosines of the normal, of the what normal. ओके. झालं समजलं काय केलं आपण. जे दिलेला फॉर्मॅट आहे तो जशाच तसा ही जी व्हॅल्यू आहे एन बारची व्हॅल्यू आहे. मग एन बारची व्हॅल्यू लिहिली. ह्याला आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. रिड्यूस द इक्वेशन इन विच फॉर्म नॉर्मल फॉर्म. तर एन बार लिहून काढलं. एन कॅप एन बार डिवाइड बाय मॉड ऑफ एन बार ह्याला कॅल्क्युलेट करून घेतलं तर एन कॅप मिळालं. हे असं मिळालं. ह्या 13 प्रत्येकाला सेपरेट डिवाइड केलं. द इक्वेशन ऑफ द प्लेन इन विच फॉर्म नॉर्मल फॉर्म. सो नॉर्मल फॉर्ममध्ये घेतलं आपण त्याला. नॉर्मल फॉर्ममध्ये घेतलं तर प्रत्येकाला 13 डिवाइड केलं. ते 78ला पण आपण 13 डिवाइड करून घेतलं. याचा आन्सर मिळालं 6. सो दिस इज द नॉर्मल फॉर्म ऑफ द प्लेन. आता नॉर्मल फॉर्म मिळालं तर राईट साईडला तुमच्या जे काही दिलेलं आहे 6. सो दिस इज द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. ओके. आणि 3/13 4/13 आणि 12/13 आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द नॉर्मल. ओके. क्वेश्चन नंबर सेकंड पहा. म्हणजे 8 नंबरचा काय सांगतोय. द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू ए प्लेन इज m ऑफ 1,0,0. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं आहे. आता इथं आपल्याला एकच पॉईंट दिलेला आहे. बरोबर आहे. एक ओरिजिन दिलेली आणि हा एक पॉईंट दिलेला आहे. बरोबर आहे. फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन म्हणजे हे बघा ओरिजिनचे पॉईंट 0,0,0 आणि प्लेन काय दिलेलं आहे 1,0,0,0. बरोबर आहे. ओके. मग आता आपल्याला प्लेन दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ जो पॉईंट असतो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए बार. ती कायची व्हॅल्यू आहे ए बारची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर हे बघा आता तुम्हाला ज्यावेळेस एखादं इक्वेशन फाइंड आउट करायचं असते म्हणजे परपेंडिक्युलर vector equation of plane passing through a point and perpendicular to a vector n bar. तर r bar dot n bar is equals to a bar dot n bar. हा फॉर्म्युला आपण यूज करतो. a bar means that point आणि n bar म्हणजे डायरेक्शन रेशोज. बरोबर आहे. मग आपण काय करणार आता बघायचं हा पॉईंट दिलेला आहे आपल्याला म्हणजे हे ए बारची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला सांगितले फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन म्हणजे ओरिजिन म्हणजे 0 हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या दोन्ही पॉईंटचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करून घ्यायचे तर डायरेक्शन रेशोज म्हणजे कशाची व्हॅल्यू आपल्याकडे एन बारची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे. तर आपण लिहितोय द रिक्वायर्ड प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. द रिक्वायर्ड प्लेन म्हणजे जे आपल्याला प्लेनचं इक्वेशन पाहिजे ते पासिंग थ्रू कशामधनं होत आहे m ऑफ 1,0,0 and is perpendicular to OM bar म्हणजे O म्हणजे ओरिजिन आणि M बार. सो परपेंडिक्युलर टू OM बार म्हणजे याचा अर्थ 1 पॉईंट आणि परपेंडिक्युलर मध्ये एक वेक्टर. मग ते वेक्टर कोणतं कन्सिडर केलं आपण N बार करतो तर इथं कोणतं OM बार. OM बार का कारण डायरेक्शन रेशो 2 पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करता येते. द रिक्वायर्ड प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट m ऑफ 1,0,0 and is perpendicular to OM बार. बरोबर आहे. मग ए बारचं इक्वेशन आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप आणि ओ एम बारचं इक्वेशन मग ओ एम बारचं तेच इक्वेशन कसं काय येतं तर ओ एम बारला आपण लिहू शकतो एम बार मायनस ओ बार. तर एम बारची व्हॅल्यू आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप मायनस ओ बारची 0 आय कॅप मायनस 0 जे कॅप मायनस 0 के कॅप. त्याचं काही घेणदेणं आहे का नाही आहे म्हणजे याचा अर्थ हेच इक्वेशन परत रिपीट होते. मग इथं लिहिलं आपण the required plane passing through the point m of 1,0,0 and is perpendicular to OM bar. OM bar ला तुम्ही डायरेक्शन रेशोज म्हणू शकता 2 पॉईंटचं ओरिजिन आणि पॉईंटचं ए बार आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप आणि OM बारचं हे तेच इक्वेशन येणार कारण याला सॉल्व केलं तेच येते. ओके. सो विच इज नॉर्मल टू द प्लेन. सो विच इज नॉर्मल टू द प्लेन ए बार इज इक्वल्स टू काय मग तुमचं एन बार कारण ए बारची व्हॅल्यू आणि एन बारची व्हॅल्यू कशी आलेली आहे तुमची सेमच आहे म्हणून ए बार इज इक्वल्स टू एन बार. द इक्वेशन ऑफ द प्लेन इज r bar dot n bar is equals to a bar dot n bar. हाच फॉर्म्युला यूज का केला कारण पासिंग थ्रू ए पॉईंट अँड परपेंडिक्युलर वेक्टर. ओके. तर बघा आता आपण काय करणार याच्यामध्ये लक्ष द्यायचं व्यवस्थित.
सो देअरफॉर आर बार डॉट एन बारची व्हॅल्यू काय, ए बार आणि एन बार सारखंच आहे म्हणजे आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. ओके, इज इक्वल्स टू ए बारची व्हॅल्यू आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप डॉट एन बारची व्हॅल्यू सेम आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. ओके, हे झालं. मग आर बार डॉट आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार 1 × 1 1 0 × 0 0 × 0 0. सो देअरफॉर आर बार डॉट आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप इज इक्वल्स टू काय मिळालं 1. दिस इज द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. तर ह्या टाईपमध्ये प्रॉब्लेम आला पासिंग फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. एक पॉईंट आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. तर ह्या प्लेनमधनं पासेस होणारी तर रिक्वायर्ड प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट, ह्या पॉईंटमधनं पासेस होते आणि परपेंडिक्युलर कोणासोबत आहे, ओ एम बार सोबत. म्हणजे एन बार हे परपेंडिक्युलर वेक्टर असते, पण एन बार म्हणजे डायरेक्शन रेशोज आणि 2 पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशो लिहिता येतात म्हणून त्यांनी लिहिले अँड इज परपेंडिक्युलर टू ओ एम बार. द रिक्वायर्ड प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट एम ऑफ 1, 0, 0 अँड इज परपेंडिक्युलर टू ओ एम बार. ए बारची व्हॅल्यू म्हणजे जो पॉईंट आहे तो आय कॅप जे कॅप के कॅपमध्ये आणि ओ एम बार म्हणजे ओ एम बारला एम बार मायनस ओ बार लिहिले की त्याचं कॅल्क्युलेशन असंच येणार. सो विच इज नॉर्मल टू द प्लेन. मग ए बार आणि एन बारची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. मग व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉईंट आणि परपेंडिक्युलर टू वन व्हेक्टर. सो आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. आर बार डॉट एन बारची व्हॅल्यू इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बारची व्हॅल्यू ठेवून टाकली, कॅल्क्युलेट केलं. दिस इज द रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, मला वाटतं तुम्हाला याच्यामध्ये असं न समजण्यासारखं काही नाही आहे, समजलं असेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 पाहूयात. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. आपल्याला काय कोणतं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, कार्टेशियन इक्वेशन. बरोबर आहे. ऑफ द प्लेन, प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. बरोबर आहे. म्हणजे आता ह्या टाईपचा क्वेश्चन आला तर आपल्याला व्हेक्टर इक्वेशन काढायचं माहिती आहे, पण यांनी सांगितलं कार्टेशियन इक्वेशन. मग कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी पण पहिले आपल्याला काय फाइंड आउट करणं गरजेचं आहे, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. तर व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेनचा ह्या टाईपमध्ये क्वेश्चन आला तर काय फॉर्म्युला यूज करायचा, तर फॉर्म्युला यूज करणार आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. तुम्ही म्हणणार सर हा तर वेगळा फॉर्म्युला आहे ना, तर हा फॉर्म्युला आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करण्यासाठी वापरतो. तर कधी वापरतो, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर बी बार अँड सी बार. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला 1 पॉईंट आणि पॅरललमध्ये 2 वेक्टर. तर आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे सूत्र आपण वापरतो. किंवा आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार ह्या टाईपमध्ये क्वेश्चन असेल तरी पण आपण व्हेक्टर इक्वेशन फाइंड आउट करायला हाच फॉर्म्युला यूज करतो. तर बघा आपण याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करणार, थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. बघा गिवनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. ओके, सो गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे आर बार इज इक्वल्स टू 5 आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप प्लस म्यू इन ब्रॅकेट आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, ह्याला कम्पेअरिंग करूयात आपण. कम्पेअरिंग विथ आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. ओके, सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ ए बारची व्हॅल्यू काय असणार 5 आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप. ओके, देन बी बारची व्हॅल्यू काय असणार आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप आणि सी बारची व्हॅल्यू असणार आहे आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन इज काय, वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन इज, तर प्लेनचं वेक्टर इक्वेशन आहे आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. याला इक्वेशन नंबर आपण काय दिलं फर्स्ट. ओके, पहिले वेक्टर इक्वेशन काढून घेऊयात आणि नंतर आपण कार्टेशियन काढूयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, सो कन्सिडर सर्वात पहिले आपण काय फाइंड आउट करून घेणार बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ
आय कॅप जे कॅप के कॅप. बी बारचं इक्वेशन काय दिलेलं आहे बोला, 1 1 1. सी बारचं इक्वेशन काय दिलेलं आहे, 1 -2 3. ओके, हे आय कॅप ॲज इट इज. हा रो हा कॉलम सोडून द्या, 3 1 3, -2 गुणिले 1 -2, मायनस मायनस +2, मायनस जे कॅप. हा रो हा कॉलम सोडून द्या, 3 1 3 1 1 1 प्लस के कॅप. हा रो हा कॉलम सोडून द्या, 2 1 2 -1. सो 3 आणि 2 5 5 आय कॅप. 3 मधून 2 गेला 1 -2 जे कॅप. -2 -1 -3 प्लस इंटू मायनस -3 के कॅप. हे काय मिळालं, बी बार क्रॉस सी बार. ओके, हे मिळालं. आता आपण इक्वेशन फर्स्टमध्ये त्या सर्व व्हॅल्यूज काय करूयात, पुट करून टाकूयात. बघा काय करणार आपण इथं, इक्वेशन फर्स्ट बिकम्स सांगा बरं, इक्वेशन फर्स्ट काय मिळणार मग, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार. तर बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू आपल्याकडं 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप. ओके, हे मिळालं. इज इक्वल्स टू ए बार डॉट, ए बारची व्हॅल्यू आपल्याकडं 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप डॉट बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप. सेमच इक्वेशन आले तर आपल्या तर काही वेगळं नाही चाललेलं आहे. बरोबर आहे, ठीक आहे. बोला. सो देअरफॉर आर बार डॉट 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप इज इक्वल्स टू आय कॅपच्या कोएफिशियंटचा गुणाकार 5 5 25 मायनस मायनस प्लस 2 2 4 मायनस मायनस प्लस 3 3 9. ओके, मग आता काय येणार सांगा बरं, 25 आणि 4 29 आणि 9 38. ओके, सो आर बार डॉट 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप इज इक्वल्स टू 38. हे झालं तुमचं रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. पण आपल्याला कोणतं काढायचं आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. मग काय करणार आपण, रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन इज काय येणार सांगा बरं. आर बारचं इक्वेशन लिहायचं एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डॉट 5 आय कॅप -2 जे कॅप -3 के कॅप इज इक्वल्स टू 38. आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार 5 गुणिले x काय मिळते 5x -2 गुणिले y -2y 3 गुणिले z -3z बरोबर किती मिळणार 38. काय मिळणार 38. ओके, काय अडचण आहे का याच्यामध्ये, नाही आहे. लक्षात आलं तुम्हाला. दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. तर मुलांनो 6.3 मधलं आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघत आहोत. काय विचारले, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए 7 8 6. म्हणजे एक प्लेन आहे, त्या प्लेनमध्ये कोणता पॉईंट आहे मुलांनो 7 8 6. आणि हा जो प्लेन आहे पॅरलल आहे कुणाला XY प्लेनला. हे उदाहरण सोडवण्याच्या अगोदर थोडंसं तुम्हाला इकडं मी डायग्रामवर समजून सांगतो. मुलांनो हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा झेड ॲक्सिस आहे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. मग आता ह्या ठिकाणी हा जो प्लेन आहे हा प्लेन, हा कोणता प्लेन आहे XY प्लेन. मग XY प्लेन कोणता यायला आहे AOBS. XY प्लेन सांगा कोणता आहे XY प्लेनमध्ये काय यायला आहे AOBC. हा झाला XY प्लेन. YZ प्लेन मुलांनो हा झाला आपला YZ प्लेन. हा YZ प्लेन मध्ये काय YZ प्लेन जर घेतलं तर कोणता प्लेन यायला आहे OBQC. त्याच्यानंतर हा जो प्लेन आहे मुलांनो ह्या दोन ॲक्सिस जर घेतले तर हा प्लेन यायला आहे XZ प्लेन. XZ प्लेनमध्ये कोण कोण यायले बघा AOCR. आता एक गोष्ट आहे
ह्या जे टॉप आहे हा बॉटमला कोण पॅरलल आहे? टॉप. इकडल्या साईडला कोणती साईड पॅरलल आहे? इकडली साईड. आणि मागच्या साईडला कोण पॅरलल आहे? इकडल्या साईड. म्हणजे एक्स वायचा हा बेसमध्ये आहे, तर ह्याला पॅरलल कोण आहे? वरचा टॉप. इकडल्या साईडला कोण पॅरलल आहे? हा. आणि इकडल्या साईडला हा पॅरलल आहे. तर पॅरलल कोण कुणाला आहे तुमच्या लक्षात आलं का? तर फॉर एक्झाम्पल, तर आपण मुलांना थोडीशी डायग्राम लक्षात यावी म्हणून तुम्हाला मी हे बॉक्सद्वारे समजून सांगतो. हा जो टॉप आहे, ह्या टॉपला पॅरलल कोण आहे? बॉटम. ह्या साईडला पॅरलल कोण आहे? हा. ह्या साईडला पॅरलल कोणती आहे? ही साईड. हे एकमेकांना कसे आहेत? पॅरलल. आता जर मी तुम्हाला विचारलं एक्स वाय प्लेनला पॅरलल प्लेन कोणता आहे? एक्स वाय प्लेनला, तर एक्स वाय प्लेन म्हणजे कोणता प्लेन यायला आहे? OASB. ह्याला पॅरलल कोणता येणार आहे? टॉप. काय येणार आहे? CRPQ. मी म्हणलं YZला पॅरलल प्लेन सांगा, तर YZ म्हणजे कोणता प्लेन यायला बघा अगोदर? YZ म्हणजे तिकडला CQBO. मग ह्याला पॅरलल कोणतं यायला आहे? RPAS. लक्षात आलं? आता हे उदाहरण सांगण्याच्या अगोदर काहीतरी माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे. ते म्हणजे काय? इक्वेशन ऑफ एक्स वाय प्लेन. इक्वेशन ऑफ एक्स वाय प्लेन म्हणजे काय एक्स वाय प्लेनचं इक्वेशन? Z इक्वल टू 0. Z इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ एक्स वाय प्लेन. नंतर इक्वेशन ऑफ YZ प्लेन, इक्वेशन ऑफ YZ प्लेन इज x इक्वल टू 0. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ XZ प्लेन इज y इक्वल टू 0. तर जनरली तुमच्या फॉर्मॅट लक्षात आलेलं असेल. एक्स वाय प्लेनचं इक्वेशन काय आहे? Z इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ YZ प्लेनचं इक्वेशन काय? x इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ XZ प्लेन काय? x इक्वल टू 0. हे झालं. आता आणखीन थोडीशी माहिती घेऊया. YZ XZ हे y आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू XY इज, जर एखादं प्लेन कुणाला पॅरलल आहे? XYला. म्हणजे बघा मुलांनो, हे बॉटम आहे XY, ह्याला पॅरलल कोण आहे? टॉप. मग त्याचं इक्वेशन काय असेल? इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू XY Z इक्वल टू K. Z इक्वल टू K. इथं कोणती तरी एखादी काय येणार? संख्या. त्याचप्रमाणे इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू YZ इज, YZला प्लेन काय असेल? पॅरलल. YZ मध्ये कोणता कोऑर्डिनेट येईल? x. तर x इज इक्वल टू K. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू XZ इज y इक्वल टू K. हे अगोदर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. XY प्लेनचं इक्वेशन काय मुलांनो? Z इक्वल टू 0. YZ प्लेनचं इक्वेशन x इज इक्वल टू 0. XZ प्लेनचं इक्वेशन y इक्वल टू 0. आणि जर पॅरलल असेल XYला एखादा प्लेन, तर त्याचं इक्वेशन काय येईल? Z इक्वल टू K. मग इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू YZ काय असेल? x इक्वल टू K. आणि इक्वेशन ऑफ पॅरलल टू XZ इज y इक्वल टू K. ही अगोदर माहिती लिहून घ्या मुलांनो. मला ह्याच्यानंतर मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सांगेन. हां, तर मुलांनो, आता आपल्याला आपल्या उदाहरणाकडे आपण लक्ष देऊया. आपल्याला कार्टेशियन इक्वेशन काढायचं प्लेनचं, आणि प्लेन कोणत्या पॉईंटमधून पास व्हायला आहे? ए पॉईंटमधून. मग हा ए पॉईंट कुठं असेल मी तुम्हाला डायग्रामवर दाखवतो. एचे कॉर्डिनेट्स काय आहेत? 7, 8, 6. म्हणजे एक्स अक्षावर 7. एक्स अक्षावर 7 कसं येणार बघा मुलांनो? इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या ठिकाणी 7 आलं. आता वाय किती आहे मुलांनो? 8. मग ही इकडून वायकडं 8 चालायचं. 1, 2, 3,
4 5 6 7 8. बघा मुलांनो कशा पद्धतीनं गेलो मी. 7 इथून 7 आलो, वायकडं किती आहे 8, तर इकडं वायकडं गेलो 8. आता 6 काय आहे मुलांनो झेड, मग झेड 6 कसा असेल 1 2 3 4 5 6, म्हणजे फायनल पॉईंट या ठिकाणी भेटला बघा. म्हणजे हा जो पॉईंट ए हा असणार आहे 7 8 6. म्हणजे जर आपण डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी पॉईंट ए येईल 7 8 6. ठीक आहे. आता आपला एक्स वाय प्लेन कोणता आहे, हा जो प्लेन आहे एक्स वाय प्लेन आहे. आणि मला कोणत्या प्लेनचं इक्वेशन काढायचे, पॅरलल टू एक्स वाय, म्हणजे ह्या प्लेनला पॅरलल असणारं. मग आपण काय करू, म्हणजे ह्या एक्स वायला कोणता प्लेन पॅरलल आहे, हे वरचं. आता डायग्राम तुम्हाला सहज कळावी म्हणून तो पॉईंट पी ए मी इथं घेतो 7 8 6. म्हणजे मला बघा मला कोणत्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे, जो प्लेन कुणाला पॅरलल आहे एक्स वायला. आणि मग एक्स वायला कोणता प्लेन पॅरलल आहे पी क्यू सी आर. लक्षात आलं का मुलांना तुमच्या. आता डायरेक्टली एक 2च ओळीचं उत्तर आहे याचं, हे फक्त माहिती याच्यामध्ये जास्त आहे. आता आपण लिहूया पॉईंट कोणता दिलेला आहे बघा मुलांना, पॉईंट ए 7 8 6. मी ह्याला लिहू शकतो ए बी सी. म्हणजे एची व्हॅल्यू 7, बीची व्हॅल्यू 8 आणि सीची व्हॅल्यू 6. आता आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू एक्स वाय प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू एक्स वाय प्लेन काय पाहिलं मुलांना सांगा थोड्या वेळापूर्वी, झेड इज इक्वल टू के. झेड इज इक्वल टू के. या ठिकाणी झेड के म्हणजे काय येणार आहे मुलांनो, झेड इज इक्वल टू के. म्हणजे हे कोऑर्डिनेट घ्यायचं आहे आपल्याला, झेड इज इक्वल टू सी आणि सीची व्हॅल्यू किती आहे 6. तर झेड इज इक्वल टू 6 इज द इक्वेशन ऑफ प्लेन. आता समजा मुलांना तुम्हाला असं विचारलं असतं वाय झेड प्लेनचं इक्वेशन सांगा पॅरलल असणार, तर एक्स इज इक्वल टू किती आलं असतं 7 आणि एक्स झेडचं काय आलं असतं वाय इज इक्वल टू 8. एकदम सोपं आहे. आता एकदम सारखं डायरेक्ट गावरान पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू एक्स वाय कोण नाही याच्यात मुलांनो झेड. झेड इज इक्वल टू किती आहे 6. झेड इज इक्वल टू 6 इज द इक्वेशन ऑफ प्लेन विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे मुलांनो, घ्या लिहून. प्रॉब्लेम नंबर 11 बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विच मेक्स द इंटरसेप्ट्स 1 1 1 ऑन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सावर 1 इंटरसेप्ट आहे, वाय ॲक्सावर 1 इंटरसेप्ट आहे आणि झेड ॲक्सावर सुद्धा 1 इंटरसेप्ट आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स इंटरसेप्ट 1, वाय इंटरसेप्ट 1, झेड इंटरसेप्ट 1. एक्स इंटरसेप्ट 1, वाय इंटरसेप्ट 1 आणि झेड इंटरसेप्ट 1. तर डायग्राम जर आपण काढली तर कशा पद्धतीने येईल बघा मुलं. ह्याला घेऊया एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. एक्स इंटरसेप्ट म्हणजे या ठिकाणी 1, वाय इंटरसेप्ट म्हणजे हे अंतर 1 घेऊया, हे 1. या तिघांना जोडणारी आपण डायग्राम काढली. चला हे 3 1 1 काढले. तर ह्या प्लेनचं इक्वेशन काढायचं, इक्वेशन ऑफ दिस प्लेन. म्हणजे इंटरसेप्ट दिलेलं असताना मग आता काय येईल, इक्वेशन ऑफ प्लेन. तीनही इंटरसेप्ट दिलेले आहेत मुलांना. मग फॉर्म्युला आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट प्लस
वाय अपॉन वाय इंटरसेप्ट प्लस झेड अपॉन झेड इंटरसेप्ट इज इक्वल टू 1. तर देअरफॉर हा झाला फॉर्म्युला मुलांनो. लक्षात ठेवा इक्वेशन ऑफ प्लेनचा हा काय आहे फॉर्म्युला. एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट प्लस वाय अपॉन वाय इंटरसेप्ट झेड अपॉन झेड इंटरसेप्ट. एक्स अपॉन एक्स इंटरसेप्ट किती आहे मुलांनो 1 प्लस वाय व्हॉट इज द वाय इंटरसेप्ट 1 झेड झेड इंटरसेप्ट इज ऑल्सो 1 इक्वल टू 1. म्हणजे हे इक्वेशन काय आहे मुलांनो एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 1. हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे मुलांनो कार्टेशियन फॉर्ममध्ये. त्यांनी आपल्याला विचारलेले व्हेक्टर इक्वेशन. मग आता हे व्हेक्टर इक्वेशनला आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो एक्स वाय झेडला बघा. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डॉट आय कॅप जे कॅप के कॅप इक्वल टू 1. बघा मुलांनो ह्याला कसं लिहिलं एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डॉट आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप इक्वल टू 1. जर ह्याला तुम्ही सोडवलं तर पुन्हा तुम्हाला हे भेटेल. लेट एक्स आय कॅप तर मुलांनो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के लेट एक्स आय कॅप वाय जे कॅप झेड के कॅप इक्वल टू घेऊया आर बार. काय घेऊया आर बार. मग दिलेलं इक्वेशन काय येईल आर बार डॉट इन ब्रॅकेट आय प्लस जे प्लस के इक्वल टू 1 विच इज रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके मुलांनो एकदम सोपं उदाहरण आहे. सहज तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे थांबूया आपण.